नासिक शहर की सड़कों पर बने गड्ढों और हादसों को लेकर शिवसेना यूबीटी आक्रामक हो गई है। पार्टी पदाधिकारियों ने दावा किया है कि गड्ढों के कारण 6 लोगों की मौत हो चुकी है। दत्ता गायकवाड़ ने शहर की बदहाल सड़कों को लेकर सत्ताधारियों पर जमकर निशाना साधा। उन्होंने कहा कि मुख्यमंत्री ने नासिक को गोद लेने की घोषणा की थी, लेकिन शहर में जगह जगह गड्ढे दिखाई दे रहे हैं। इस बीच आदित्य ठाकरे 13 अगस्त को नासिक दौरे पर पहुंचेंगे, गड्ढों का जायजा लेंगे और नगर सेवकों से चर्चा करेंगे। वहीं संजय राउत के निर्देश पर 17 अगस्त को शालीमार से सुबह 11 बजे महानगर पालिका तक मोर्चा निकाला जाएगा। शिवसेना ने महापौर पर दोषियों के खिलाफ कार्रवाई नहीं करने का आरोप लगाया। कुंभ मेले की कथित फर्जी वर्क ऑर्डर और बढ़े हुए बजट के बावजूद अधूरे कामों को लेकर भी सरकार पर सवाल उठाए गए। भारतीय जनता पार्टीचं अपयश आहे की 7च महिन्यामध्ये त्यांचे महापौर हटाव ही मोहीम चालू झाली। याच्यावरून ओळखा की हे कुंभमेळा सक्सेस करू शकत नाही, यांच्याकडनं कुंभमेळ्याचे काम होणार नाही। म्हणजे 2.5 वर्षाचा कालावधी हा महापौरांचा असतो। आपण नाशिक मध्ये बघितलं, पण भारतीय जनता पार्टीचं संपूर्ण बहुमत आहे आणि या बहुमतात 7च महिन्यामध्ये महापौर हटवा ही मोहीम येते, म्हणजे या महापौरांचं अपयश आहे। की नाशिक शहरामध्ये जी काही परिस्थिती आता निर्माण झालेली आहे, खऱ्या अर्थानं आपण ते लोकांसमोर आणताय आणि 6 लोकांचा मृत्यू या शहरामध्ये आपण बघितलेला आहे। आणि म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये एक काळ अशा घोषणा व्हायची, खड्डेमुक्त नाशिक करू, हे नाशिक आदरणीय मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलं होतं। आज त्या नाशिकची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे आणि म्हणून परवा आमचे गटनेते केशव पोरजे हे जेव्हा मुंबईला आदरणीय संजय राऊत साहेबांना हा संपूर्ण शहराचा अहवाल देत असताना आदरणीय संजय राऊतांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये नाशिक शहरामध्ये प्रचंड असं मोठं आंदोलन आपण करू, एक मोर्चा काढू। आणि त्यानंतर काल आदरणीय मेर्लेकर साहेब आले, नाशिक शहरातले सर्व नगरसेवक, सगळे पदाधिकारी आम्ही सर्व एकत्र बसलो आणि त्या ठिकाणी 17 तारखेचा मोर्चा हा आपण तर काढणार आहोत, परंतु याच्यामध्ये सर्वसामान्य लोक देखील सहभागी झाले पाहिजे, या दृष्टिकोनातून त्याचं नियोजन आता चालू आहे। आणि उद्या आदरणीय युवासेना प्रमुख शिवसेनेचे नेते माननीय आमदार आदित्य साहेब ठाकरे हे देखील या शहरामध्ये येत आहे।